नमस्कार, गुड मॉर्निंग. काय म्हणतायत मंडळी, कसे आहेत? केदारनाथवरनं आलोय परत आणि मस्त मस्त एक नवीन खुशखबरी दिली उमानी. सकाळीचे 9 वाजलेत, नुकताच उठलोय. मागच्या व्हिडिओची परतीच्या प्रवासाची एडिटिंग वगैरे संपून बसलोय आणि परतीचा प्रवास खूप छान झाला. जेव्हा ग्रुपमध्ये आपण गेलो होतो तो ग्रुपच एकदम भारी होता. सर्व आपण मिळून मिसळून खूप मजा केली. रिव्हर राफ्टिंग, केदारनाथ दर्शन, गंगा आरती आणि ऋषिकेशमध्ये जे झुले वगैरे होते ते सर्व फिरायला खूप मजा आली. आणि चोटीवाला एक तिथे हॉटेल पण होता, तो पण आपण एक्सप्लोर केला, पण जास्त काही त्याच्याबद्दल माहिती नाही दिली म्हणून तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केला. किचन मध्ये उमा आहे, मस्त भांडी वगैरे रचण्याचं काम करते. तर उमा, कसे गेले 10 दिवस? मी केदारनाथला होतो, तू आणि अनाया घरी होतीस. काय काय केलं मग? आमचं काय तेच शेड्यूल. सकाळी शाळेत जाते, ती संध्याकाळी येते. पण मी एक नवीन काम सुरू केलेलं आहे ना माझा, म्हणजे व्हिडिओज अपलोड करते. तर व्हिडिओज वगैरे बनवते, म्हणजे प्रयत्न करते. आणि माझा भाऊ वहिनी अगस्ती आले होते, तर त्यांच्यासोबत पण खूप मस्त टाइम स्पेंड झाला. म्हणजे जास्त काय आठवण नाही आली ना माझी, म्हणजे सर्व फॅमिली आली होती तिच्यासोबत. अजिबात आठवण नाही आली, पण शेवटच्या व्हिडिओमध्ये मला तुमची आठवण आली आणि मी सांगितलं की अनायाला खूप मिस करते. अनायाने मिस केली असेल नक्कीच. तर अनाया झोपली. आज रविवार आहे, तिचा आज स्लीपिंग डे आहे. तर उमा इथे किचन मध्ये आहे. काय बनवतेस नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये मी आज इडलीचं पीठ तयार केलेलं आहे. तर इडली, चना पण रात्री मी भिजून ठेवलं होतं, तर चण्याची भाजी आणि चटणी. म्हणजे केदारनाथ ट्रिप वरती होतो, खूप नॉनव्हेज वगैरे मिस केलंय, तर आता 2-3 दिवस चांगला नॉनव्हेज वगैरे बनव. स्पेशली बुर्जी. हा, पण आता आपल्याला खायला भेटणार आहे ती इडली. तुम्ही विचार करत असाल की काय खुशखबरी आहे, तर अमेरिकावरनं सकाळीच आपल्याला एक मेल आलाय. तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला वाचून दाखवते काय आहे ते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्तपैकी आपली जी 13,500 मध्ये आपण केदारनाथची ट्रिप केली त्याची पूर्ण माहिती आणि टोटल किती खर्च झाला 13,000 ऐवजी, म्हणजे आपल्याला दुपारचा जेवण वगैरे नव्हता आणि बाकीचे जे काही खर्च होते, घोडा राईड आणि रिव्हर राफ्टिंग, ते सर्व पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग नव्हता. तर ओव्हरऑल ट्रिपमध्ये किती खर्च झाला, म्हणजे खूप कमेंट आले, त्यामुळे हा मी व्हिडिओ करते. म्हणजे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. तर आता नाश्त्याचा टाइम आहे. उभाने इडलीचं पीठ वगैरे बनवून ठेवलंय काल रात्रीच. तर आता नाश्ता वगैरे करूया आणि मग भेटूया. तर मंडळी, आलेली आहे गरम गरम इडली नाही, आणि त्याच्यासोबत तुम्ही बघताय चटणी आहे तडका मारलेली आणि वटाण्याची भाजी आहे. म्हणजे आपण चटणी सांबार सोबत इडली नेहमी खात असतो, पण ही वटाण्याच्या भाजी सोबत नक्की एकदा खाऊन बघा, भारी लागते. आणि उमाची आई जेव्हा येते तेव्हा इडली एकदम सॉफ्ट असते, एकदम म्हणजे जास्तच सॉफ्ट असते, मजा येते खायला. आता उमानी इडली कशी बनवली ती बघूया. स्टीम्ड सॉफ्ट आहे उमा, चांगल्यापैकी आहे. कसं असते, आपलं जे पीठ असते त्याच्यासोबत रेड राईस जे झालं असेल ना, ते पण आपण ग्राइंड करून घ्यायचं, मग सॉफ्ट होऊन जातात. मी इडलीचा पीठ बनवताय तर नक्की रेड राईस ऍड करा त्याच्यामध्ये, मग एकदम सॉफ्ट इडली होऊन जाईल. बघताय तुम्ही, एकदम स्टीम केक सारखी झाली. तर मंडळी, खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही नुसते व्हिडिओमध्ये सांगताय 13,500 मध्ये आमचा केदारनाथ झालाय, तर बाकीचा खर्च किती झाला तेही आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला प्लॅन करायला खूप इझी होईल. तर बाकीच्या खर्चांबद्दल सांगायचं झालं तर आपली जी ट्रिप होती 13,500 इन्क्लुडिंग नॉन एसी ट्रेन तिकीट, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि मील होतं आणि ट्रॅव्हलिंग होती, आणि बाकीचे जे काही खर्च आहेत ते आपल्याला स्वतःला करायला लागायचे. म्हणजे पहिल्या दिवशी मी मुंबईवरनं दिल्लीला गेलो, शहारनपूरला. म्हणजे शहारनपूरपर्यंत माझी 24 तासाची जर्नी होती. तर 24 तासाच्या जर्नीमध्ये ऑब्व्हियसली 2 टाइम जेवण येणार, पाणी येणार, थंडा चहा वगैरे येणार. तर पहिल्या दिवशी ट्रेनमध्ये कमीत कमी तुम्हाला 350 ते 400 रुपये खर्च होतात. तो पहिल्या दिवसाचा खर्च असतो. त्याच्यानंतर आपण दिल्ली शरणपूरला पोहोचल्यावरती आपण हरिद्वारला जातो. हरिद्वारला आपल्याला डिनर इन्क्लूड असतो पॅकेजमध्ये. तर पहिल्या दिवशी तेवढाच 400 रुपये खर्च होतो. दुसऱ्या दिवशी पण आपण ट्रॅव्हल करतो किंवा गंगा आरतीला जातो. गंगा आरतीला जायला ते लोक आपल्याला रिक्षानी जाव्यास सांगतात. हार्डली रिक्षावाला 10 ते 20 रुपये चार्ज करतो. म्हणजे येऊन जाऊन मला 50 रुपये खर्च झाले रिक्षाला. आणि तिथे आतमध्ये फिरलो आणि जे काही पूजा अर्चना वगैरे केली त्याचा अलग
50 ते 60 रुपये खर्च झाला. म्हणजे दुसऱ्या दिवशीची 100 रुपयांनी सुरुवात होते आणि नाश्ता करायला परत आपण आपल्या हॉटेलमध्ये येतो. नाश्ता इन्क्लुडिंग असते आणि त्याच्यानंतर प्रवासाला सुरुवात होते. प्रवासामध्ये जे काही तुम्ही खर्च करणार, पाण्याची बॉटल वगैरे, ते आपलं स्वतःचं असतं आणि दुपारचं जेवण आपलं असतो. तर दुपारचं जेवण जास्त वळणं असल्यामुळे आपण जास्त करत नाही, पण जे काही आहे 100 ते 150 रुपये खर्च होते दुपारच्या जेवणामध्ये आणि नंतर संध्याकाळी परत पोहोचल्यावरती आपल्याला इन्क्लुडिंग डिनर असतोच. तर 2 दिवसामध्ये हार्डली 500 ते 600 रुपये संपतात तुमचे. त्याच्यानंतर तुम्ही केदारनाथला जाताय. केदारनाथला म्हणजे आपला घोडा येतोय किंवा डोली वगैरे, हेलिकॉप्टर वगैरे जे काही तुम्ही करताय, जे सपोर्ट आहेत, जे वर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला, त्याचा तुम्ही उपयोग करताय, तर तुम्हाला घोड्याला 2,500 रुपये येत आहेत. आणि जी पिट्टू आहे, टोपली, ज्या टोपलीमध्ये बसवून घेऊन जातात, ते करताय तर 10-15 हजार रुपये खर्च येते. तो सर्व इन्क्लूड नाही आहे पॅकेजमध्ये. ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कसे ट्रेक करून जाताय किंवा घोड्यावरती जाताय किंवा चॉपरनी जाताय ते. पण त्या दिवशी जर तुम्ही चालत गेलं, ट्रेक केलंय, तर तुम्ही कमीत कमी 7 ते 8 तासाचा ट्रेक करताय आणि पाण्याचाही पैसा वाढून जाते. म्हणजे 50 ते 60 रुपयाला एक बॉटल भेटून जाते. तर कमीत कमी ट्रेक करतानाही तुम्हाला 600 ते 700 रुपये खर्च होते. जर घोड्यावरती गेलात तर 2,500 ते 3,000 रुपये खर्च होते. त्याच्यामध्येच तुमचा लंच वगैरे होऊन जाते. मग केदारनाथला पोहोचल्यावरती एक छोटासा हॉटेल आहे आपल्याला देतात, त्या हॉटेलमध्ये तुमचा डिनर वगैरे होऊन जाते. तर दुसऱ्या दिवशीही जर तुम्ही ट्रेक करत गेलात तर तुम्हाला 700-800, घोड्यावरती गेलात तर 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत खर्च होते. इडली खा, थंड होऊन जाईल. हा, तर 3 दिवसापर्यंत पोहोचलो. तिथपर्यंत आता आपली इडली थंड झाली म्हणून थोडी खाऊन घेतोय. मस्त इडली झाली, सॉफ्ट सॉफ्ट. तर आता 4-5 इडल्या खाऊन झाल्यात आणि आता येतोय आता आपला परतीचा प्रवास, केदारनाथवरनं रिटर्न ट्रेक. तर रिटर्न ट्रेकसाठी पण तुम्ही घोडा करू शकता आणि जे काही सपोर्ट आहे ते करू शकता. तो खर्च तुमचा अलग होतोय ट्रिप पासून. म्हणजे हे जे एक्स्ट्रा खर्च आहेत आपल्यासाठी ट्रॅव्हलिंग आणि फूड सोडून, तर ते आपल्याला स्वतःहून करायला लागतात. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही घोडा करताय तर 1,700 ते 2,000 रुपये तुम्हाला घोड्याचे होतात आणि चॉपरचे आणि जे पिट्टूचे ते काय असतील ते अलग अलग होतात. तर उतरताना जेवण वगैरे होतंय आपल्या दुपारचा. तर कमीत कमी 2,500 पर्यंत जर घोडा करताय तर खर्च होतोय आणि जर पायी चालत येत तर 500 रुपयेपर्यंत तुमचा खर्च होते जेवण खावण वगैरे करून. आणि त्याच्यानंतर आपण जातो गुप्तकाशीला. गुप्तकाशीला तर आपला डिनर वगैरे इन्क्लूड असतो, तर बाकी पैसे काय खर्च करायचा सवाल येत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण परत प्रवास करतो ऋषिकेशला. ऋषिकेशलाही आपला सकाळीचा नाश्ता असते आणि मग दुपारी परत मग तो कर्व्हजवाला रस्ता, त्याच्यामध्येही हार्डली 100 ते 200 रुपये परत लंचमध्ये जातात आणि त्याच्यानंतर परत डिनर. म्हणजे तुमचा काही ऍडव्हेंचर नसला तर प्रत्येक दिवशी पर माणसाला 100 ते 200 रुपये खूप जास्त होतात. आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी आम्ही गेलो रिव्हर राफ्टिंगला. तर रिव्हर राफ्टिंग आणि जे बाकीचे ऍडव्हेंचर आहेत ते पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहेत, जे आपल्याला स्वतःहून करावं लागतात. आणि त्याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंगमध्ये 800 रुपये जातात आणि तिथे फिरण्यामध्ये 300 ते 400 रुपये जातात. म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्हाला 1,000 ते 1,200 रुपयेपर्यंत खर्च होतोय. आणि नंतर शेवटचा दिवस परत रिटर्न जर्नी. आणि रिटर्न जर्नीमध्ये परत ट्रेनमध्ये 24 तास काढायचे आहेत. ऑब्व्हियसली 300-400 रुपये जाणार. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जे काही तुम्ही मुंबईला राहताय, बोरिवलीला राहताय, तिथे जायला जो काही खर्च लागणार ते होणार. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर कमीत कमी एक्स्ट्रा तुमचे 8,000 ते 10,000 रुपये जातात जर तुम्ही घोडा केला तर. आणि जर तुम्ही घोडा नाही केला, पायी गेले आणि पायी आले, तर तुम्ही आरामात 5,000 ते 6,000 रुपये सेव्ह करू शकता. म्हणजे 8,000 ते 10,000 मायनस 5,000, म्हणजे वरचे 4,000 ते 5,000 रुपयामध्ये तुम्ही ही ट्रिप पूर्ण करू शकता. अजून जर तुम्ही सेव्हिंग करू शकताय तर अजून बरं होईल. म्हणजे 3-4 हजार मध्ये तुम्ही ही पूर्ण ट्रिप करू शकता. म्हणजे 13,500 प्लस 4,000 म्हणजे टोटल 17,000 ते 18,000 मध्ये ही पूर्ण ट्रिप करू शकता. आणि एकदम ट्रिप भारी होते. जे काही राहण्याच्या फॅसिलिटीज वगैरे आहेत ते अल्टिमेट आहे. ट्रॅव्हलिंग पण मस्त, एसी बस आहे तुम्हाला. पण जेव्हा प्रवासामध्ये जेव्हा चढणे वगैरे येतात, घाटामध्ये जातात, तेव्हा आपल्याला एसीची गरज नाही लागत, कारण थंड वातावरण असते. आणि एसी गाडी चढायलाही थोडा त्रास होते, म्हणून ते कधी कधी मध्ये एसी बंद करतात. पण ट्रिपमध्ये खूप मजा येते, ट्रॅव्हलिंगमध्ये खूप मजा येते. आणि केदारनाथ मंदिराबद्दल तर काय सांगायची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ तर बघितलेच असेल. काय वाईब्स येतात तिकडे गेल्या गेल्या, काय अँबियन्स आहे तिकडचा, खूप भारी वाटतो. एकदम आपण भावुक होऊन जातो.
भोलेनाथ भोलेनाथ केदारनाथ भोले बाबा की जय असेच म्हणत राहतो. आणि त्याच्यानंतर हरिद्वारची आरती, ऋषिकेशची आरती, ऋषिकेशचा राम झुला, लखन झुला सर्व बघण्यासारखं पॉईंट आहेत. मजा येते ओव्हरऑल ट्रिपला. तर मी तर म्हणेन नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्राम ID, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही अशी ट्रिप पाहिजे तर अशी ट्रिप प्लॅन करू शकता किंवा दुसरा कोणता तुमचा डेस्टिनेशन असेल त्याच्याबद्दल विचारून तीही ट्रिप प्लॅन करू शकता. किंवा तुम्हाला लक्झरियस ट्रिप पाहिजे असेल, तुमची फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅन करायची असेल तर तीही प्लॅन करू शकता. तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण माहिती घ्या. तर आता नाश्ता झालाय आणि 10 वाजलेत. अनाया अजून उठली नाही, तिला बघून येतं. आज संडे आणि मजेशीर झोप मारते. नाहीतर सकाळी तिला 6 वाजता उठून रेडी व्हायला लागते ना शाळेत जायला. कितीला उठते शाळा असते तेव्हा? मी 6:30. रविवार असल्यामुळे बघताय तुम्ही पूर्ण झोप पूर्ण करते आठवड्याची. सॅटर्डे संडे सुट्टी असते. चल आता ब्रश वगैरे कर, आंघोळ कर आणि इडली खा. मस्त मम्माने इडली बनवली. ओके, बरं वाटतं ना? आठवण नाही आली ना माझी एवढ्या दिवस केदारनाथला गेलेलो तेव्हा? खूप आठवण आली, मी खूप मिस केलं. पण अगस्त्या उमेश मामा होता ना तुझ्यासोबत. आणि मम्माचे पण व्हिडिओ मध्ये धमाल करते आजकाल. तर उमाचा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. उमाज लाईफ फुल एंटरटेनिंग व्लॉग्स असतात, काय पण करत असते त्याच्यावरती. हा, आणि तुम्हाला काय अजून बघायचं आहे ते पण आम्हाला सांगा, मग आम्ही तसा व्हिडिओ बनवू. आता मी नवीन आहे या फील्डमध्ये, म्हणून तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे माझी एडिटिंग, व्हिडिओ हे सर्व. तू खरंच खोकते की मी बोलते म्हणून तू खोकते? ओके ओके. आणि सपोर्ट करत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. आणि तो मेल काय आहे? तुम्ही केदारनाथवरनं आल्या तू सांगितलंय की प्रणित तुला काहीतरी खास भेटणार आहे. एक मेल आलाय युट्यूब कडनं. तो मेल काय आहे? ते मेल आहे की आपलं जे सिल्वर बटन आहे, म्हणजे जे तुझं युट्यूबचं जो रिवॉर्ड आहे ते तुला भेटणार आहे. त्यांच्या शिपिंग ऍड्रेस, ते डिटेल्स वगैरे पाठवायला सांगितलंय. म्हणजे विथिन ए वीक आपल्याला ते सिल्वर बटन घरी येणार आहे. अरे बापरे, विथिन अ वीक नको, आपण 10-15 दिवसाचा टाइम देऊया. 10-15 दिवसामध्ये आपला सिल्वर बटन येणार आहे. तर तीच केदारनाथवरनं आल्या आपल्याला मस्त एकदम सरप्राईज खुशखबरी भेटली ना अनाया, ज्यासाठी आपण पूर्ण वर्षभर फाईट केलंय. 1 लाख सबस्क्रायबर केले, 475 व्हिडिओज टाकले. त्यासाठी तो कुठे ना कुठे अवॉर्ड आपल्याला भेटणार आहे. तोच क्षण तुम्हाला अनबॉक्सिंग करताना भेटणारच आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघत असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. कारण खूप सारे नवीन जागा, गोष्टी, रेसिपीज आणि फिशिंग अलग प्रकारचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर नसेल केला अजून सबस्क्राईब तर काय हरकत नाही, आत्ता सबस्क्राईब करा. आणि टीव्ही मध्ये पण बघत असतील व्हिडिओज तर टीव्ही मधनंही सबस्क्राईब करा. ते 3 बटनचा ऑप्शन असतो, त्याच्यावरती जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर आजचा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह होता. जे काही तुमचे प्रश्न होते केदारनाथ ट्रिपवरती, त्याचाच प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 13,500 इन्क्लुडिंग तुम्ही 5-6 हजार रुपये एक्स्ट्रा टाकताय तर ही केदारनाथची बजेट कम लक्झरियस टाईप ट्रिप करू शकता. आणि जेवणाबद्दल सांगायचं झालं तर जेवण ही अप्रतिम आहे, टेस्ट वगैरे भारी असते सर्वांची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.